मका आणि बटाटे, गाजर आणि काय ते रताळे मसाले लावून मस्त मॅरिनेट केलेत। इथे शेंगा मस्त मॅरिनेट झालेत, भारी एकदम जबरदस्त प्रॉपर शिरले। आकडू काय हे बघा लाईनच काढतोय। हे बघा आतमधला बघा नाही बघा अशी काढायची आणि खायचे। तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर पुन्हा आपण एकदा भेटलो आहोत आणि मित्रांनो आजचा प्लॅन आहे ना खूपच मस्त आहे। तर सर्वात पहिलं तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजचा प्लॅन आहे ना एकदम जबरदस्त आहे। आज आपण कोकणामध्ये मित्रांनो खूप प्रसिद्ध अशी डिश बनवली जाते, तीच डिश आपण आज बनवणार आहोत आणि ती म्हणजे पोपटी। तर मित्रांनो थंडी सुरू झाली आहे आणि कोकणामध्ये ही जी प्रसिद्ध रेसिपी आहे ती लोक करतात या थंडीच्या सीझनमध्ये। तर आज आपण करणार आहोत आणि आपण व्हेज पोपटी करणार आहोत। तर आपल्यासोबत आहे ते सागर। आज करायची आहे पोपटी आणि मी खूप एक्साइटेड आहे। ऍक्च्युअली थंडी सुरू झाली ना की हीच मजा असते की थंडीमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी करायला भेटतात आणि त्यामध्येच आपण करणार आहोत कोकणातील प्रसिद्ध अशी डिश, ती पारंपरिकरित्या केली जाते, प्रत्येक वर्षी प्रत्येक लोक करतात आणि ती आपण आज करणार आहोत। त्यामध्येच आपली सांगायला गेलो तर त्यामध्येच आपण करणार आहोत व्हेज पोपटी। मित्रांनो लास्ट टाइम आपण केलेली ना ती चिकन पोपटी केलेली आणि टेस्ट एकच नंबर मस्तच लागत होता। तर सागर बोलत होता की आज आपण काहीतरी नवीन करूया, आज आपण व्हेज पोपटी करून बघूया। जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी ही व्हेज पोपटी बघूया कशी ठरते। अनिकेत पण आहे इकडे, अनिकेत एक्साइटेड आहेत? हा एक्साइटेड आहे रे, पण ते अंडे कशासाठी आणले? अंडे पण आणलेले सागर। ऍक्च्युली हे मिक्सचर आहे व्हेज आणि नॉनव्हेजचं, त्यामुळे एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आपण। पण अंडा व्हेज आहे की नॉनव्हेज आहे ते अजून काही डिसाईड नाही झालेलं आहे, अजून काही सायंटिफिकली डिसाईड नाही झालेलं आहे। आपण त्याला व्हेज म्हणून व्हेज पण नाही बोलूया, नॉनव्हेज पण नाही बोलूया आपण त्याला, तो मधला आहे मधला असेल। तर ठीक आहे मित्रांनो, आपण आता ह्या ब्लॉगला आहे ना सुरुवात लगेच करून टाकूया। तर आपण या माळावरती आलेलो आहोत आणि इकडे सागर आपण आज कशाला आले ते? ऍक्च्युली जेव्हा पोपटी करतात त्यासाठी ना एक पाल्याची गरज असते, बरोबर, आणि ती आपल्याला ना अशा रानामध्येच भेटते। त्या पाल्याचं नाव आहे की भांबुर्डीचा पाला पण म्हणतात आणि त्याला बुराडा हा शब्द सुद्धा आपल्याकडे आहे। तर त्यामुळे तोच आपण शोधायला आलो। बरोबर, शोधूया आपण तो पाळा। शोधायचं काय इथेच आहे का इथेच? हे बघा मित्रांनो, तर हा आहे तो पाळा, भांबरूड पण बोलतो आणि बुराडा बोलतात ना, बुराडा सुद्धा आपल्याकडे हा शब्द आहे। आणि जखम वगैरे झाली ना का लावाला पटकन। हा म्हणजे ह्याला काय करायचं माहिती काय, थोडंसं आपल्याकडे काय अँटीसेप्टिक नसेल ना तर ह्याला ना थोडंसं नसून घ्यायचं आणि ह्याचं काही रस जे पैदा होईल ना ते जखमेला लावून घ्यायचं, लावायचं, लगेच जखमी बरी। तर इथे ना मित्रांनो आपण पाळा जमा करायला सुरुवात केली आणि आपल्याला काही जास्त पाळा लागणार नाही, थोडाफार लागेल। तर अनिकेत आणि सागर जमा करतोय आणि इथे बघा इथे एक झाड आहे आणि ह्या झाडावरती बघा काय लागलेले आहेत। सागर हे कधी खाल्लंय का? खाल्लं नाही, फोडलंय काय? खाल्लंय ना कधी? ह्याला खातात पण कोण माहिती नाही। तर आता आपण पाळा काढून घेऊन आलोय आणि जेवढा पाहिजे होता पाळा तेवढा आपल्याला भेटलाय। इथे आपण डायरेक्ट बाळलीमध्ये आपला पाळा टाकलेला आहे। एवढा बस होईल ना आपल्याला पाळा? बस होईल, पुरा मटका भरून जाईल। हा तर हे बघा, हा जो मटका आहे ना त्या मटक्यामध्ये आपण बनवणार आहोत पोपटी। जास्त असं काय स्वच्छ धुवायचं नाही, फक्त वरची थोडीफार माती बिती लागली असेल तेच काढायचं, टेस्ट निघून जाईल, बस टेस्ट निघून जाईल। आपला मडका रेडी आहे, इथे लाकडं रेडी आहेत, पाळा पण रेडी होईल आणि लगेच आपण छोटासा एक नाश्त्याचा ब्रेक घेऊया आणि लगेच आपल्या कामाला सुरुवात करूया। म्हणून ते कोणाकडून आणलेस? हे आपले लक्ष्मीबाईचे समोसे, जबरदस्त मग टेस्ट मे बेस्ट लक्ष्मी माझा समोसा। तर चला मित्रांनो, आपला नाश्ता आहे ना एकदम मस्त झालेला आहे आणि आता बघा इथे आपण आहे ना केळीचं पान धुतोय। आता राख्याने आपल्याला जॉईन केलेला आहे। राख्या वेलकम, थँक्यू। चला ये काम करायला लवकर, लगेच मी काम करून घेणार आहे तुमच्याकडे। मस्तपैकी धुया त्याला। इथे आहेत आपल्याकडे 3 गाजर मस्तपैकी, हे बघा आता आहे ना मस्त स्वच्छ धुया। सागर चल पाणी टाक मस्तपैकी, जास्त स्वच्छ काय धुवायची गरज नाही, कारण काय ना टेस्ट निघून जाईल, त्याच्यामुळे आपण वरच्यावर फक्त थोडी माती लागली ना ती काढतोय। इकडे बघा मित्रांनो, आपण आहे ना गाजर, रताळा, बटाटे आणि दोन्ही पण शेंगा धुवून मस्त घेतलेल्या आहेत, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेत। हे आपण मनोजकडे देऊया। हे मनोज, अरे हा मका घेऊन पळतोय आपला। सागर बघा काय करतोय, सगळ्यात मोठी
घाणेरडी गोष्ट, तिला चिकल जास्त लागलेला आहे ती आपण देतोय. या शेंगा आहेत, त्या सागर कोणत्या शेंगा आहेत? काय कोणत्या आहेत? ह्या भुईमुग आहेत ना, भुईमुग आहेत. हा भुई शेंगा. हे मनोज यांना काय बोलतात? भुईच्या शेंगा बोलतात ना, भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा. मस्त. भुईमुगा, शेंगदाणा. चला कापूया पटापट. येस. हात काढतो हात. हा आहे सफरचंद. सफरचंद जबरदस्त. 2. हा बस होती 2. मस्त. हा आपल्याला मसाला तयार करायला लागेल. मसाला तयार करा ना तुम्ही. एक साईडला करू मसाला तयार. हा मसाला तुम्ही तयार करायची प्रोसेस करा वाटतं. ठीक आहे. मग या साईडला मनोज कापतोय गाजर आणि बाकीचे आपल्या व्हेजिटेबल्स. तर इथे आपण झटपट आपण मसाला तयार करून घेऊया मॅरिनेशनसाठी. तर पुढे मसाल्याचं पॅकेट हा आहे बादशहा चिली पावडर आणि मिरची पावडर. ठीक आहे. तर ह्याला आपण वापरत आहोत. सागरा स्पॉन्सर व्हिडिओ नाही ना. इथे आपण सर्व मसाला घेऊया मस्त एकदम. नेक्स्ट आपण घेतलेली आहे इथे हळद. तर मसाल्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया. किती हळद टाकू बघ? ब्लॅक पेपर. तर थोडा ब्लॅक पेपर टाकूया आपण. मनोज बघ किती टाकू? बस ब्लॅक पेपर आहे तो. जिरा पावडर आपण टाकतोय. त्याला माहिती नाही का काय ते. चला तर हा आपण आपला मसाला तयार केलेला आहे. तिथे आपण वापरतोय स्टिंग. स्टिंग का ऑइल. ठीक आहे बघ सागर. तर हे बघा मस्त आपण किती मस्त असा पातळ मसाल्यांचं मिक्सचर केलेलं आहे. आणि हा आपल्याला लावायचा आहे मग मीच सांगतो आपल्या व्हेजिटेबल्स वरती. ठीक आहे चला लावूया. अजून आपण मका आणि बटाटे, गाजर आणि काय ते रताळे मसाले लावून मस्त मॅरिनेट केलेत. इथे शेंगा मस्त मॅरिनेट झालेत. मडक्याच्या खाली थोडा आपण मीठ टाकणार आहोत. तर हा आपण यूज करतोय जाडा मीठ. तर आता आपण हा मडक्याच्या आतमध्ये टाकणार आहोत पहिला थोडा. ठीक आहे बस थोडाफार आपण मडक्याच्या खाली थोडाफार आपण मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण भांबरूट लावून घेणार आहोत. भांबरूटचा जो पाला आहे ना आपण मस्तपैकी टाकणार आहोत आणि मस्त कोटिंग करून घेणार आहोत याची भांबरूटच्या पाल्याची. हा जो आपल्याला पाला आहे ना तो साईडला मस्त लावून घ्यायचा आहे. आणि ह्या पाल्यावरती आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स ठेवायचे आहेत. तर हा बघू शकता तुम्ही आपण आहे ना सर्व साईडून पाळा लावून घेतलेला आहे मडक्याच्या. आणि आता आपण टाकूया. चला काय टाकूया पहिला पहिला शेंगा टाकूया खाली. हा पहिला हे नाही टाक. हा त्याच्यामध्ये थोडाफार बघा आता एवढ्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत. शेंगा लावूया मस्तपैकी साईडला. या शेंगा घेऊया. बटाटे टाकूया. लावूया. रताळे टाकूया. तर आता मस्त आपण वरती आहे ना पाळा टाकून घेतलेला आहे. आणि पाळ्यावरती आता मस्त आपण केळीचं पान लावून पूर्ण सील पॅक करणार आहोत. एअर टाईट करायचं आपल्याला पूर्ण. ठीक आहे ना. तर मित्रांनो बघा आपला मटका रेडी आहे. आता याला आपल्याला भाजायचं आहे. खोली लावायची आपल्याला. आता हा जो मटका आपण आता इथे ठेवणार आहोत उलटा ठेवायचा असा. मस्त फिट झालाय. मागची साईडला टाकायची ना. साईडला टाकूया थोडीफार. यावरती आपण टाकतोय आता गवत. हे बघा सुकलेलं गवत आपण टाकूया. आणि राख्यामध्ये तर काय करते राख्या तो चालेल छोटा पण.
15 मिनिटात पोपटी रेडी. तर मित्रांनो बघू शकता मस्त आपण आहे ना मडक्यावरती आपण लाकडं लावलेली आहेत, गवत मस्त टाकलेलं आहे आणि आता फायनली तो टाइम आलेला आहे सोली पेटवण्याचा. अरे पेटली, चल मस्तपैकी थंडीमध्ये गरमी. हे बघ आणि आपल्याला ना परफेक्ट टाइमवरती तो काढायचा आहे. ठीक आहे, कमीत 15 मिनिटामध्ये काढूया ना. हा 2:52 झालेत ना. ही व्हेज आहे, चिकन तर नाही आहे, म्हणजे शिजायला काय लवकर शिजू जाईल. सागर तुला काय वाटतंय ही जी आपली पोपटी आहे ती तुझ्या अंदाजाने कशी लागू शकते? कशी लागू शकते? ऍक्च्युली व्हेज पोपटी आपण पहिल्यांदा ट्राय करतोय तर मला काही जास्त अंदाजा नाही, हा पण ज्या प्रकारे आपण बनवतो ना त्या प्रकारे जे काही इन्ग्रेडियंट्स आपण यूज केलेत ना हा त्याच्याने मस्त भारीच होणार आहे मला असं वाटतं. मला तर वाटतं आपण अर्धा तास ठेवणार होतो, हा पण अर्धा तासाहून जास्त टाइम गेलाय. जास्तच गेला. तर आता इथे बघा आपण आपला मडका आहे ना तो काढतोय बाहेर. सागर काय वाटतंय, झालं असेल बरोबर प्रॉपर? झाला असेल बस चलो बघा अनबॉक्सिंग करतोय आपण. वाव काय नाही उडव. हो सागर पहिली झलक. मक्का मस्त शिजलेला दिसतोय, टाक्या दिसतोय भारी एकदम जबरदस्त प्रॉपर शिजले. हा आकडू काय असं पाकडायचं बीट बघ काय दिसतं मग ते बघ काम हात नको लाव, बीट नाही तो. काय बोलतात हे बघा मस्त. हो अंडा पडलाय म्हणून जबरदस्त. कचरा पापड्या पेटल्या. आपला गाजर पण थोडासा पेटला आहे. गाजर पेटला बस इतना ही है. इतना ही आहे, थोडा लागलाय याला. शेंगा पेटल्या थोडाफार. काय थोडा नाही, काय काय पाळा पण होता त्याच्यामध्ये. पाला पेटला रे, पाळा पण होता त्यात. पालाच पेटलाय नक्की खरं. नाही हे पण पेटले. मक्का बोलते भाजा आहे की उबाला आहे मेरे को समजा नाही. मसाला विसाले बरोबर लागले ते जबरदस्त परफेक्ट. चला आपण पण बघूया मग काढून. गरम आहे रे. मक्याचे दाणे बघा मस्त आहेत ना, शिजलेत. खाऊया. मिठा आहे. हा थोडा स्वीटनेस आहे ना, मसाला वाला पण गोड लागतो. गोड लागतोय. हे आहे मंदार काय रताळा राखीने खाल्लेला आहे आणि राखी आता टेस्ट सांगेल कशी आहे ती. मस्त झाला. एक नंबर. हा मस्त लागतंय. भारी. राख्या सागर खाल्ले तू? पेक्षा मस्त खाल्लंय. गाजर ट्राय करूया. शिजलाय मस्त एकदम. सागर बघा आता खातोय गाजर. बघूया गाजरची टेस्ट कशी लागते. हा गाजर पण गोड झालाय. काय बोलू शकतोस? मस्त झालाय. ते म्हणत होते खायला. काय शिजलेत बघ ना, परफेक्ट मस्त एकदम. बटाटा पण भारी लागतोय. मस्त. मनोज काय आवडलं तुला? मक्का. हो मला शकरकंदी आवडली तुला. एकदम निघते फटाफट. एवढा दाणे बघा भारी लागतो. भारी आहे ना. शेंगा पण मस्त प्रॉपर शिजलेले आहेत. बघूया खाऊन. हे बघा शेंगदाणा झाला. असं वाटतं उकळलेलं आहे आपण सर्व. शेंगदाणा झाला. फ्राय करून निघाला. शेंगदाणे लय डेंजर लागतात. मस्त मस्त ना एकदम. मकाचे दाणे एकदम भारी शिजलेत. खाऊन बघ. हे बघा प्रॉपर. गरम. सागर जरा दाखव कसे निघते पटापट ते. हे बघा भारीच काढतोय एकदम. लाईनच काढतोय. हे बघा आतमधला बघा नाही बघा अशी काढायची आणि खायचे. तर ऑलमोस्ट सर्व आपण खाऊन टाकलेलं आहे. सागर मजा आली? फक्त साली वाचल्यात, बाकी सगळा खाऊन टाकला आपण. माल मटेरियल संपलाय का? तर मजा आली खूप आणि तिखट पण होतं आणि मस्त एक एक्सपिरियन्स भेटला आपल्याला. व्हेज पोपटी आपण पहिल्यांदाच ट्राय केली. खायला अतिशय उत्तम होतं. बरोबर एक नंबर. त्याच्यामध्ये तो स्वीट पोटॅटो होता ना, तो खायला मला जास्त मजा आली ना. मक्का. बरं. तर व्हेज पोपटी मित्रांनो खूपच छान लागली. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. आणि ठीक आहे, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय. टाटा मनोज. तिकडे लागला. सागर टाटा. बाय बाय. कमेंट करायला विसरू नका.